बॉसच्या शेवटच्या म्हणजे 10व्या आठवड्याची सुरुवात झाली 5व्या आठवड्यातल्या भांडणाने. अभिजित निकीला म्हणाला, तुम्हावर केली मी मर्जी बहार. आणि अंकिता अभिजितला म्हणाली, निकीच्या तालावर. तर झालं असा की ड्युटी वाटप केंद्रामध्ये एक चर्चा सुरू होती आणि अभिजितने एक जागतिक डील केली निकी सोबत. त्याची निकी सोबत जोडी होती आणि त्यांच्यावर ड्युटी होती टॉयलेटची आणि ओटा पुसण्याची, टेबल पुसण्याची. तर मग अभिजितने असं सजेस्ट केलं की निकी, तुझा मला खूप त्रास होत असतो, त्यामुळे तू एक काम कर, तू फक्त टेबल पुस, मी सगळी टॉयलेटची ड्युटी घेतो. त्याच्या या डीलमुळे तो 2 बॉलर्सना एक टप्पा आउट झाला. एक तर म्हणजे निकी नावाचा बॉलर. निकीचा काम चुकारपणा करणे हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तिचीच ड्युटी हलकी करून तू तिलाच फेवर करतोयस. आणि ती हा गेम कोळून नाही, आलं लसूण टाकून कोविडच्या काढ्यासारखं ती अशी उकळून प्यायलेली आहे. तिने अभिजितला सुद्धा वाईट दाखवलं आणि ती हलकी ड्युटी इतरांच्या समोर मिरवली, इतरांच्या चेहऱ्यावर पार रगडली. आणि दुसरी बॉलर अंकिता. अभिजित, तुला कंटाळा नाही येत का रे निकीसाठी एवढा सगळा असा सतत एक रोष ओढवून घेऊन? यातनं 2 गोष्टी चुकल्या. एक म्हणजे अभिजितला जर का माहिती होतं की जान्हवी आणि अंकिता या मागच्या आठवड्यापासून खूप जास्त ड्युटी करतायत, खूप जास्त कामं करतायत, तो भांडणाचा टॉपिक आहे, तरी सुद्धा तू त्यांच्याच समोर निकीला एक हलकी ड्युटी देतो. किंवा मग तुझं जे काय म्हणणं आहे ते प्रपोज करताना तू असं काहीतरी शक्कल लढव ना की तू निकीलाच अंकिता आणि जान्हवी सोबत ऍड करायचं सांग, असं डील प्रपोज कर. पण ठीक आहे, जर का समजा तू बोलण्याच्या ओघात निकी सोबतच्या मैत्रीच्या प्रवाहात तू बोलून गेला असते, पण मग नंतर निकीला कन्व्हिन्स करायची जबाबदारी सुद्धा घेऊ शकतोस तू थोडी. सगळं जान्हवी आणि अंकितावर ढकलून दिलं की तुम्ही तिच्याशी बोला ना, अरे पण तिच्याशी बोला ना. का तू सुद्धा बोलू शकतोस ना, तुझी मैत्रीण आहे ना ती, तुझ्या डोळ्यासमोर तुला दिसतंय ना की अंकिता सुद्धा तुझी मैत्रीण आहे असं तू म्हणतोस. अंकिता आणि जान्हवी या दोघांची सुद्धा ड्युटी समजा थोडी हलकी झाली तर काय प्रॉब्लेम आहे? जान्हवी तरी खूप मुद्देसूद बोलत होती, जान्हवी सांगत होती आणि त्याच्यावरती तू म्हंटलास तिला की अंकिताला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुला खरंच वाटतं अंकिताला काहीच प्रॉब्लेम नाहीये? जर तिला थोडी एक्स्ट्रा मदत मिळाली तर तिला आवडणार नाहीये? म्हणजे फारच एक कन्व्हिनियंट तू स्टँड घेऊन टाकलास. आणि दुसरी चूक अंकिताची. अंकिता कायम एक थोडंसं मला असं वाटतं अभिजितला इझी टार्गेट समजते. तिचा जो काही एक राग आहे ती सगळा त्याच्या पुढे असा खूप इझिली बाहेर काढत असते. अभिजितचा मुद्दा चुकीचा नव्हता की तुला निकीशी प्रॉब्लेम आहे, तुला जर का निकीला एखाद्या हेवी ड्युटी गोष्टींकडे शिफ्ट करायचं असेल तर तू तिचा पण डायरेक्ट सांगूच शकते. जान्हवी या बाबतीत खूप परफेक्ट बोलत होती की ती सांगत होती, निकीला सुद्धा तिने कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला की यार निकी तू असं काय करतेस, कर ना ड्युटी, हे सगळं ती सांगत होती. पण अंकिताचा फोकस हा कम्प्लिटली अभिजितवर होता. ती निकीला सुद्धा एक्सपोज करू शकली असती की निकी तुझ्यात एवढा समजूतदारपणा नाहीये का, तू स्वतःला एवढी खेळाडू समजतेस, तू स्ट्रॉंग कंटेस्टंट आहेस आणि मग इथे तुला तुझं काही असं वाटत नाही का मनातनं, आता कुचकं कोण आहे, हे सगळं ती बोलू शकली असती. पण अंकिताचा फोकस हा कॉन्स्टंटली अभिजितवर होता. आणि मग नंतर काय, अभिजित आपलं ते उगाचच बोलाची निकी, बोलाची कढी आणि बोलाचा भात असं म्हणून त्या टेबल पुसण्यावरनं तिला काहीतरी ते बोलत होता. पण नंतर किंमत द्यायच्या टास्कला अंकिता आणि डीपीने सगळ्यांच्या तोंडाला पानं पुसली. आणि ह्या सगळ्या याच्यात सुद्धा सूरजचा काहीच सहभाग नव्हता, जो की असायला पाहिजे. अंकिता आणि पॅडीने सूरजचं मत हे त्यांच्याच साईडने असणारे हे गृहीत धरलं होतं, कारण तसंच होतंय, ज्याच्यात काही रॉंग नाहीये. सूरजला अंकिता आणि पॅडी आवडतात, त्यांनी गृहीत धरणं हे सगळं ठीक आहे, पण सूरज सुद्धा काहीतरी व्यक्त होऊ शकला असता किमतीबाबत. पण कसं आहे ना, तर निकीला फिनालेची उमेदवारी मिळणं, फ्लॅगचा टास्क होणं, ज्याच्यातनं फक्त सूरज एक उमेदवार म्हणून फाईटसाठी निवडलं जाणं, 2 जणांमध्येच तो टास्क होणं, तो टास्क जो निकीने आधी सुद्धा केलेला आहे तोच टास्क तिला पुन्हा करायला लावणं, हे सगळं म्हणजे सारी कायनात ने निकी को फिनाले भेजने की साजिश की है याचा प्रत्यय आल्यासारखं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा तोच तो पण नव्याने एक वाद झाला अंकिता आणि अभिजितमध्ये. अभिजितने जान्हवी पुढे मान्य केलं की मला जर का मी डील नसती केलेली अंकिता सोबत, मी तिला शब्द नसता दिलेला, तर मी तुला ते दिले असते, 2 लाख रुपये काय ते मी तुला दिले असते. हे नॅशनल हर्ट समितीच्या सर्वेसर्वा अंकिता यांनी ऐकलं आणि मग ती चिडली की अच्छा, म्हणजे तुला जर का चान्स मिळाला असता तर तू जान्हवीला ते दिलं असतं आणि मला तू म्हटलास की शब्द पाळला म्हणून वगैरे हे सगळं केलं.
ह्या शब्दांमध्ये गुरफटून तिने जो काय एक वाद घातला. माझं काय म्हणणं आहे, अंकिताच्या अपेक्षा अशा आहेत की अभिजितने वफादारी करावी, त्याचं प्रेम सुद्धा मिळावं आणि सगळंच मिळावं. एवढ्या सगळ्या अपेक्षा बंबल आणि टिंडरवर सुद्धा पूर्ण नाही होत आणि तुझी अपेक्षा आहे की या सगळ्या पूर्ण व्हाव्या बिग बॉसच्या घरामध्ये. माझं काय म्हणणं आहे अंकिता, की आता बी ग्रुप असा राहिलायच कुठे? तू सुद्धा त्याच्याशी प्रत्येक गोष्टीवरनं भांडतेय, तुला त्याचं काहीही पटत नाहीये. तुझा आणि डीपी दादाचा तो अमाऊंट डिस्ट्रीब्युशनचा प्लॅन सक्सेसफुल झाला ना, त्याने इव्हेंच्युअली शब्द पाळला ना, जरी आठवण करून द्यावी लागली तरी, मग तरी सुद्धा हे एवढं असंतुष्ट वागून काय होणार आहे? आणि अख्खा सीझनभर हेच झालेलं आहे की अभिजितची वफादारी ही बी ग्रुप सोबत आहे, पण घरात आलं की त्याच्या भावना, त्याचा टाइमपास हा सगळा निकी सोबत असतो. आणि अंकिताचं असं झालेलं आहे की टास्क मध्ये ती सूरजला कंटेस्टंट म्हणून ट्रीट करते, ती त्याच्याशी सगळी तिकडे एक स्पर्धक म्हणून वागते, पण घरात आल्यावर तिच्या भावना, तिची माणुसकी ही सूरज प्रती जी काय आहे ती आहेच आहे. तिची वफादारी सूरज प्रती असलेली ती घरात आहे, तसंच अभिजितचं आहे. काय झालंय ना, बिग बॉसच्या या कॅसेटची ए आणि बी साइडनं ही लूप मध्ये अडकलीय. निकीला सारखा अंकिताला कुचकं ठरवायचंय आणि अंकिताला सारखा अभिजितला धोकेबाज ठरवायचंय. आणि ह्या लूप मध्ये बिग बॉसचा सारखा एक स्ट्रगल सुरू आहे की ग्रँड सेलिब्रेशन. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही कशाला सारखं ग्रँड म्हणतायत? त्यामुळे ती तफावत जास्त जाणवतीये. म्हणजे ते खोटे फ्लॅश लाईट्स, ते दिलेले इफेक्ट्स, ते सगळे चीअर करणारे ऍक्टर्स जे सरसकट सगळ्यांना चीअर करतायत, ते पोस्टर्स, हे सगळं एखादा डेली सोपचा एखादा सीन वाटू शकतो. नो ऑफेन्स टू जे गेस्ट आले होते ते, त्यांच्याविषयी काही म्हणणं नाहीये. माझं प्रेझेंटेशन, त्या पॅकेजिंगच्या बाबतीतलं म्हणणं आहे. बाकी जो काही एक प्रमोशनल गेम्सचा पाऊस पडत होता आणि ते गेम्स इतके युनिक होते, बेसिक घ्राणेंद्रियांची परीक्षा व्हावी असे ते टास्क होते, तरी सुद्धा या सगळ्याच्या जोडीला जर का माफक अपेक्षा 1-2 वीकेंडची शाळा असली असती तर किती मजा आली असती. आणि ऍक्च्युली अभिजित आणि अंकिताच्या या भांडणाला कुठलंही क्लोजर न मिळायचं कारण हे सुद्धा एक आहे की त्यांच्या भांडणाची बोट कधी भाऊच्या धक्क्याला लागलीच नाही. आता या 6 जणांचं जर का मी रोस्ट रिकॅप करायचं ठरवलं तर मी सुरुवात करेन डीपी दादांपासून. डीपी दादांविषयी मी फार कधी खूप बोलले नाहीये, कारण आय डोंट नो, मला ते असे जेली सारखे वाटतात. म्हणजे ते असे कुठेही पसरतात, म्हणजे शब्दशः सुद्धा आणि शब्दांनी सुद्धा. म्हणजे मला असं ते कधीच पिन पॉइंट करून काहीतरी एक स्टँड घेतलाय त्यांनी असं फारसं आठवत नाहीये. कधीतरी ते हुशार आहेत, पण ते एक जास्त जॉली व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे ह्या जॉली जेलीला मी देणार आहे माझ्या रँकिंग मध्ये 6वा नंबर. त्यानंतर आहे बोंबल देशची क्वीन निकी. ती कायम हायपर ऍक्टिव्ह होती पण बोलण्यात. बाकी काय, ती कॉन्फिडन्स तिचा चांगला आहेच आहे. तिने स्वतःच्या दिसण्यावरती मेहनत घेतलेली होती, ती छान नटून तयार व्हायची, त्यामुळे दिसायला ती चांगली दिसायची. पण या कपड्यांमधलं जेवढं वैविध्य होतं तेवढं तिचं स्वभावात आणि गेम मध्ये दिसलं असतं ना तर अजून छान वाटलं असतं. आणि काय, अनफेअर वागणे, इनसेन्सिटिव्ह वागणे, वरवर उगाच मी महाराष्ट्रीयन आहे हे बळजबरी दाखवायला लागणे, पण खरं तर एक सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स घेऊन वापरणे. का तर मी एक हिंदी बिग बॉस करून आले आणि मी तिथे टॉप 2 पर्यंत होते. मुळात एक तर का आणायचं मग अशा व्यक्तीला मराठीसाठी, बट एनिवे आता ती होती. तर हा सुपिरियर कॉम्प्लेक्स घेऊन ती एक सतत वावरत असायची. आणि ह्या सगळ्या उपर व्हायटॅमिन इंट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे आत्मपरीक्षण याची डेफिशियन्सी, मॅक्स डेफिशियन्सी असल्यामुळे माझ्यासाठी निकी आहे नंबर 5. जान्हवी ही स्ट्रॉंग प्लेअर आहे फॉर शुअर. ती पॅशनेट आहे खेळाला घेऊन फ्रॉम डे 1. नेमकं आता तिच्या दुर्दैवाने असं झालं की तिचा खेळ उशिरा सुरू झाला आणि शो लवकर संपला. पण अजून सुद्धा आता गेल्या काही 2 आठवड्यांमध्ये असं वाटतं जरा की निकी जर तिच्याशी चांगलं बोलायला लागली की ती थोडीशी पिघळते. पण तरी ती आता बरंच मुद्द्याला धरून बोलत असते. ती शांतपणे तिचे मुद्दे मांडते, एक्सप्लेन करते. तिच्या चुकांचंही तिने असं समर्थन कधी केलं नाही. ती त्याच्यातनं खरोखरीच पुढे आली, मूव्ह ऑन झाली. म्हणूनच मला ती निकीपेक्षा खूप बेटर वाटते. आणि बाकी ती लुक्स वाईज पण म्हणजे तशी ती प्रेझेंटेबल राहायची. तिने तिच्या परीने तिने ते कष्ट घेतलेले होते. आणि त्यामुळे मग माझ्यासाठी मला असं वाटतं की 4 नंबरवर आहे जान्हवी. सूरजची निरागसता हा त्याचा खूप मोठा प्लस आहे आणि तो सहजासहजी सगळ्यांमध्येच दिसतो असं नाहीये. म्हणजे तुम्ही विचार करा की आपण एखाद्या कम्प्लीट एलियन सेटअप मध्ये आपल्याला असं जर एकदम टाकलं तर आपली काय अवस्था होईल.
ह्या सगळ्याच्यामध्ये तो स्ट्रगल करत होता, पण त्याने कधीच गिव्हअप नाही केलं. त्याने कधीच मला बाहेर जायचंय, मला नाही राहायचंय अशी भाषा त्याने कधीच केली नाही. आणि इन जनरल सुद्धा त्याची खिलाडू वृत्ती कायम दिसलेली आहे. टास्क झाल्यानंतर एखाद्याच्या विरुद्ध खेळलं, काही हे झालं तरी त्याला अप्रिशिएट करणं, तू छान खेळलीस, छान खेळलास, कमाल फाईट दिली, हे 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 तो सांगायचा, मोकळेपणाने सांगायचा. कधी कुणाविषयी त्याने अढी धरून ठेवलेली नाही. हे सगळे त्याचे प्लस पॉइंट्स आहेत. पण जर का एक स्पर्धक म्हणून जर का मी पाहिलं की आपण सगळ्यांनाच एका निकषात जर का तोलायचं ठरवलं, म्हणजे कसं खेळायच्या दृष्टीने की बाबा आपली मतं मांडली पाहिजे, हा बेसिक समजा आपण एक ठरवलं. आणि मतं का मांडली पाहिजे आपण मोकळेपणाने किंवा ठामपणे, याचं कारण असं की आपल्याला त्यातनं त्या व्यक्तीचे विचार कळतात, त्या व्यक्तीशी आपली ओळख जास्त होते. जेव्हा आपण अभिजितला म्हणतो की तू दोन्हीकडे सेम राहतोस, तू डबल ढोलकी आहेस, असं त्याला जेव्हा म्हटलं जातं तर का म्हटलं जातं, कारण तो निकीविषयी त्याचं असलेलं ठाम मत हे तो सांगत नाही मोकळेपणाने. त्यामुळे आपल्याला कळत नाही की अरे तुला खरं काय वाटतंय, तू इकडे सुद्धा हे वागतोय, तिकडे सुद्धा ते वागतोय. म्हणूनच सूरजने सुद्धा त्याचं मत मांडणं, म्हणजे मग तो जसा आता अमाऊंट डिस्ट्रीब्युशनचा टास्क असेल किंवा पॅडी दादांविरुद्ध कोणी काही बोलत असेल, निकी जर का आरोप करत असेल की अरे ही लोक तुझा वापर करतायत, तिथे तो काहीच नाही बोलायचा. तर इथे त्याचे विचार तो मांडू शकला असता, जे की त्याने मांडायला हवे होते. त्यामुळे माझ्यासाठी सूरज हा नंबर 3 वर आहे. आणि आता अभिजित आणि अंकितापैकी कुणीही विनर झालं तरी आय डोंट माइंड. 3 आठवड्यापूर्वी मला विचारलं असतं तर माझी खरंच इच्छा होती की अभिजित सावंतने जिंकावं, कारण की त्याच्या निकीशी असलेल्या मैत्रीशी मला कधीच प्रॉब्लेम नव्हता. पण आता गेल्या 2-3 आठवड्यात नेमकं असं झालंय, अरबाज गेल्यापासून स्पेसिफिकली, की तो खूप येस बॉसगिरी करायला लागलेला आहे. आणि खरं तर जिथे त्याचा इंडिव्हिज्युअल गेम दिसणं अपेक्षित होतं, निकीला तो एवढं पाठीशी घालायचा, ते शी वॉजंट इव्हन आस्किंग फॉर इट. ती तर उलट त्याला सारखं एक्सपोजच करत होती, तरी सुद्धा हा तिची एवढी एक्स्ट्रा केअर करायला जात होता. पण एक पॅकेज म्हणून, म्हणजे एंटरटेनमेंट असेल, मग ते सिंगिंग, नकला करणं असेल, टाइमपास करणं असेल, या सगळ्याच्या बाबतीमध्ये मला असं काय वाटतं की अभिजित हा एक ओव्हरऑल चांगलं असं एक पॅकेज म्हणून असं एक येऊ शकतो. तो एक चार्मिंग आहे, त्याची पर्सनॅलिटी छान आहे, प्लेझंट आहे. त्याने खरोखरीच त्याचा बिग बॉस मधला प्रवास एन्जॉय केला असं मला कुठेतरी दिसलं. आणि अंकिताचं तेच मिसिंग होतं की ती त्या हर्ट होण्याच्या त्या साखळीमध्ये इतकी अडकत गेली, ती चेन ती त्याच्यामध्येच एक ती गुरफटत राहिली की सारखा एका मुद्द्यानंतर दुसरा मुद्दा, अभिजितच्या बाबतीतला स्पेसिफिकली, ज्याच्यामुळे ती सारखी हर्ट होत होती. त्याच्यातनं ती मूव्ह ऑन कधी नाही झाली. आणि नेमकं शेवटाकडे ती अजून जास्त त्याच्या खोलात शिरली, अजून जास्त चिकित्सक झाली. तिचं मालवणी बोलणं छान वाटायचं, पण फार कमी वेळेला अंकिता अशी छान हसताना दिसली मोकळेपणाने, किंवा ती सारखी स्ट्रेस्डच वाटत गेली. अजून तिचा तो स्ट्रेस जो आहे तो वाढतच गेला. पण सुरुवातीला जे ती एकदम गिव्हअपच करायची, एकदम एक संत महात्म्यासारखा एक मठाधिपतीचा असा एक जो ती ऍटिट्यूड एकदम पकडायची, त्याच्यानंतर आता मग ती अशी जी फुल ब्लोन एक फाईट करायला लागली, बोलायला लागली. सो हा तिचा ग्राफ मला खरोखर चांगला वाटला. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ती सुद्धा विनर होण्याच्या पोटेन्शियलमध्ये ती जाऊ शकते. पण खरं सांगू का, मला तर पॅडी दादाच खरं तर विनर वाटत होते, कारण की एंटरटेनमेंट असो, भांडणं असो किंवा फिजिकल टास्क असो, त्यांनी अरबाजला सुद्धा फाईट दिली होती. त्यांचा सुद्धा ग्राफ जो म्हणतो ना आपण की सुरुवातीला कॉमेंट्स ज्या येत असतील भाऊंकडनं, तर त्या सिरियसली घेणं, त्याच्यावर विचार करणं आणि मग तसं ऍक्ट करणं. आणि त्यांचा गेम हा सुद्धा एका ठराविक वेनेच पुढे चाललाय असं मला कधी नाही वाटलं. त्यांनी फुल फाईट दिलेली. त्यामुळे माझ्यासाठी खरं तर ते एक विनर म्हणून मला खूप छान वाटले असते आत्ताच्या घडीला. पर अब क्या कर सकते हैं. फिनाले कशी होणार आहे याची उत्सुकता मला आहेच आहे. आपल्याला सगळ्यांनाच ती उत्सुकता आहे की कसं एकंदरीतच सगळं हे पार पडतंय. पण मी हा रोस्टिंगचा जो माझा थोर उपक्रम आहे तो मी खूप मिस करणार आहे. मला आधीपासूनच असं वाटतं की रोस्टिंग असेल किंवा स्टँडअप कॉमेडी टाइप्स ज्या काही या सगळ्या गोष्टी असतात ना, तर ही एक कला आहे आणि ती केल्याशिवाय त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत नाही. त्यामुळे बिग बॉस हे तिथले कंटेस्टंट हे माझ्यासाठी सगळे एक निमित्त मात्र होते. म्हणजे रोस्टिंगचं कसं असतं माहितीये का, एखाद्या इलॅस्टिक सारखं असतं, एखाद्या चड्डीच्या इलॅस्टिक सारखं. तुम्ही ते असं छान ताणून धरलं ना की तो ताण जो असतो ना तो परफेक्ट तुम्हाला जमला पाहिजे. थोडासा अशी पकड ढिली झाली की मग त्याचा काही उपयोग नाही होत. सो हा ताण किंवा ही पकड जी असते रोस्टिंगवरची ती ही करूनच येते. आणि दॅट्स व्हॉट आय वॉज डुईंग. मला तुम्हा सगळ्यांची खूप कमाल साथ मिळाली. तुम्हा सगळ्यांच्या कॉमेंट्स आणि या सगळ्यांनी मला कायम माझा उत्साहच द्विगुणित झालेला आहे. आणि आता बिग बॉस जरी संपलेलं असलं
तरी काहीतरी वेगळे एक सब्जेक्ट्स घेऊन मी ट्राय करणारच आहे की रोस्टिंग करत राहायचंय. बट एनिवे, सो आता जो कोणी विनर होईल त्याला खूप 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 रोस्टफुल शुभेच्छा. माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. तुमचं रँकिंग कसं आहे या टॉप 6 मधलं ते सुद्धा मला कॉमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा. आणि बाकी नवीन कुठला तरी थोर उपक्रम घेऊन भेटूच.